जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो। दररोज आपण अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण टिक्कर मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर घेत आहोत। तुम्ही देखील चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहात। नक्कीच येणाऱ्या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये आपली वर्दी फिक्स असणार आहे, कारण की आपलं एकच ध्येय आहे, आपलं अंतिम ध्येय आहे, मी वर्दी मिळवणारच। आणि त्यासाठी जेवढी मेहनत करावी लागेल तेवढी सगळी मेहनत आपल्याला करायची आहे। कारण एक महत्वाची बातमी म्हणजेच काय, तर 15 जून पासून आपलं काय होणार आहे, पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे असं आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी सांगितलंय। त्यामुळे आता थांबून चालणार नाहीये। आता आपला शांततेचा काळ संपलेला आहे, आता आपला युद्धाचा काळ सुरू झालेला आहे। आणि युद्धाच्या काळामध्ये आपल्याला विजयी व्हायचं असेल तर मित्रांनो, आपल्याला लेखी परीक्षेची आणि ग्राउंडची आपल्याला सोबत चांगल्या पद्धतीने तयारी करावी लागणार आहे। तुमचं लेखी परीक्षेचं किती तुमचं रिव्हिजन झालेलं आहे किंवा ग्राउंडचे तुमचे किती इव्हेंट्स चांगले झालेले आहेत हे सगळं तुम्ही तपासून पाहिलं पाहिजे। आणि रेग्युलर बेसवर तुम्ही काय केलं पाहिजे, हा पूर्णपणे अभ्यास जो आहे तो तुम्ही केला पाहिजे। कारण या ठिकाणी सातत्य असणं महत्वाचं आहे। अनेक सारे अफवा असतात की पोलीस भरती कधी येईल, होणार नाहीये, 15 जून नंतर काहीच होणार नाही। या अफवांना बळी न पडता आपण आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे। कधी ना कधी पोलीस भरती होणार आहे आणि ज्या वेळेस पोलीस भरती होणार आहे त्या दिवशी मित्रांनो तुम्हाला वर्दी मिळाली पाहिजे, यासाठी आपण काय केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे। त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नका। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुमचा अभ्यास तुम्ही काय करा, चालू ठेवा। जेव्हा पोलीस भरतीची परीक्षा येईल तेव्हा ती जी वर्दी आहे ती वर्दी आपली असणार हे ठामपणे तुम्ही काय केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे। तेवढा आत्मविश्वास तुमच्यामध्ये असायला हवा। मग तो आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी तुमचा अभ्यास तेवढा असायला हवा, तुमचं ग्राउंडचे सगळे इव्हेंट्स चांगले असायला हवेत। तरच मित्रांनो येणाऱ्या महाराष्ट्र पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये आपण काय करणार आहोत, घवघवीत यश आपण मिळवणार आहोत। आणि आजचं आपलं महत्त्वाचं वाक्य काय असणार आहे मित्रांनो, आज रविवार आहे आणि रविवारी हा जो आपला दिवस आहे हा आपला दिवस शांततेचा दिवस नाहीये। ज्या दिवशी आपण काय करतोय, ज्या दिवशी आपण शांत बसतोय तर कुठेतरी आपण काय करतोय मित्रांनो, रिस्क घेतोय। तर अशी रिस्क आपण घेता कामा नये। आज जरी रविवार असला तरी हा रविवार आपण अभ्यासानेच काय करणार आहोत, भरून काढणार आहोत। मित्रांनो आजचा सुविचार काय असणार आहे आपला, तर आपण तो पाहूयात। सर्वात उत्तम बनण्यासाठी तुम्हाला सर्वात वाईट परिस्थितीतून मार्ग काढावा लागेल। जर तुम्हाला सर्वांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वात वाईट परिस्थितीतून तुम्हाला जावंच लागणार आहे। जोपर्यंत तुम्ही या संकटांना तुम्ही काय करणार नाहीये मित्रांनो, पार करणार नाहीयेत, तुम्ही हे संकटाचे डोंगर चढणार नाहीयेत, तोपर्यंत तुम्हाला त्या डोंगराच्या पलीकडे काय आहे हे तुम्हाला कळणार नाही। परंतु एक लक्षात ठेवा, आपल्याला उत्तम बनायचं आहे, त्यासाठी आपल्याला या संकटांचा सामना करावा लागणार आहे। या वाईट परिस्थितीतून आपल्याला मार्ग काढावा लागणार आहे। अशा पद्धतीने सुरू करूयात आजच्या आपल्या महत्त्वाच्या सेशनला, अतिसंभाव्य प्रश्नाच्या विश्लेषणाला। त्यातला पहिला प्रश्न आपण घेऊयात। मॅग्नीज व लोहखनिज या धातूंसाठी प्रसिद्ध असलेले रेड्डी हे स्थान महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यात आहे। रत्नागिरी, रायगड, ठाणे की सिंधुदुर्ग? यावर मी आधी एक प्रश्न घेतला होता की जपानला आपण लोह खनिज काय करतो मित्रांनो, निर्यात करतो। मग ते जे बंदर आहे ते बंदर कुठे असणार आहे, तर सिंधुदुर्गामध्ये। हे लक्षात ठेवा। पहिला प्रश्न कसा होता की सिंधुदुर्गातील रेड्डी बंदरावरून जपानला कोणत्या धातूची निर्यात केली जाते, तर आपलं उत्तर तेव्हा काय होतं, तर लोह खनिज आणि मॅग्नीज या धातूंचं काय होते, तिकडे निर्यात केली जाते आपल्या सिंधुदुर्गामधील रेड्डी या बंदरातून। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपला काय असणार आहे, योग्य आणि अचूक उत्तराचा पर्याय असणार आहे। तुम्ही देखील मित्रांनो उत्तर द्यायचे, तुम्ही देखील कमेंट बॉक्स मध्ये येऊन, जर ज्या मुलांनी अजून लाईक नाही केले त्यांनी लाईक करा आणि लगेच कमेंट बॉक्स मध्ये या, जेणेकरून फटाफट तुम्हाला काय कळतील, याची उत्तरं कळतील। जी रेग्युलर मुलं आहेत त्यांना ही प्रश्न चांगली ठाऊक असणार आहेत आणि जी नवीन मुलं आहेत त्यांनी ही प्रश्न जरा नीट बघा। अशा पद्धतीचेच प्रश्न पोलीस भरतीच्या परीक्षेला विचारले जातात, त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही काय करायचं आहे, तुमचा अभ्यास करायचा आहे। पुढचा प्रश्न आपण घेऊयात। तत्पूर्वी ज्यांनी अजूनही लाईक केलं नाही त्यांनी लाईक करून ठेवा। भारताचे किंवा भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण होता? वॉरन हेस्टिंग्स, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड बेंटिक की लॉर्ड वेलस्ली? तर भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण होता मित्रांनो? लॉर्ड कॅनिंग हा भारताचा काय होता, पहिला व्हॉइसरॉय होता। 1857चं युद्ध झालं आणि 1857च्या युद्धामुळे ब्रिटिशांना एक गोष्ट कळली की आपण भारतीयांच्या धार्मिक भावनेमध्ये हस्तक्षेप केला नाही पाहिजे,
किंवा भारतीयांच्या धार्मिक गोष्टींमध्ये आपण हस्तक्षेप करता कामा नये, त्यांच्या आपण धार्मिक भावना ज्या आहेत त्या दुखावता कामा नयेत. त्यामुळे ब्रिटिशांनी काय सांगितलं की 1857च्या नंतर जी सत्ता आहे ती आता ब्रिटिश पार्लमेंटची असणार आहे. कंपनी सरकार इकडे काय होणार आहे, संपुष्टात येणार आहे असं सांगितलं. त्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटने 1858चा कायदा केला आणि त्याद्वारे भारताचा गव्हर्नर जनरल हे पद काढून टाकलं आणि त्यानंतर मग काय केलेलं आहे, भारताचा व्हॉइसरॉय हे पद निर्माण केलं. आणि भारताचा व्हॉइसरॉय म्हणजे हा कोण असणार आहे, तर ब्रिटिश पार्लमेंटच्या अधिपत्याखाली असणार आहे. त्यामुळे भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण होता, लॉर्ड कॅनिंग होता. कारण की 1857च्या उठावात देखील भारताचा गव्हर्नर जनरल तोच होता. त्यामुळे भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण आहे, लॉर्ड कॅनिंग. पहिला व्हॉइसरॉय कोण आहे, तर लॉर्ड कॅनिंगच आहे. त्यामुळे ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊयात. रौलट ऍक्ट कोणत्या वर्षी संमत करण्यात आला, सन 1917, सन 1918, सन 1916 की सन 1919. तर रौलट ऍक्ट जो आहे मित्रांनो तो सन 1919 मध्ये संमत करण्यात आला. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. थोडं जरा मी आज फास्ट घेणार आहे मित्रांनो, त्यामुळे तुमचे उत्तर तुम्ही काय करायचे, फटाफट मला द्यायची आहेत. जी नवीन मुलं आता जोडलेली आहेत त्यांनी चॅनलला लाईक करून किंवा सेशनला त्यांनी लाईक करून काय या कमेंट बॉक्समध्ये या. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील जोड्यापैकी कोणती जोडी चूक आहे. चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. 1928 नेहरू रिपोर्ट, 1935 पहिली गोलमेज परिषद, 1935 भारत सरकारचा कायदा आणि 1927 सायमन कमिशन. तर यातील चुकीची जोडी काय असणार आहे तुम्हाला देखील कळलेलं आहे, कारण की गेल्या काही लेक्चर मध्ये मी तुम्हाला याविषयी सांगितलेलं होतं. पहिली गोलमेज परिषद ही 1935 ला भरलेली नाहीये मित्रांनो, तर ती डिसेंबर 1930 ला भरलेली आहे. पहिली गोलमेज परिषद 1930 ला भरविण्यात आलेली होती. कुठे, लंडन या ठिकाणी. आणि तिन्ही गोलमेज परिषदेला कोण उपस्थित होते, डॉक्टर B.R. आंबेडकर होते. दुसऱ्या गोलमेज परिषदेला गांधी काय होते, उपस्थित होते. म्हणजे अशा पद्धतीचेही प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळे ते सांगितलेलं आहे. 1928 ला नेहरू रिपोर्ट आला, 1927 ला आपण भारत सरकारचा कायदा केला आणि 1927 ला सायमन कमिशन आलेलं होतं. आणि त्या सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय काय नव्हता, प्रतिनिधी नव्हता. त्यामुळे आपण काय केलं, सायमनला पुन्हा पाठवलं. गो बॅकच्या आपण काय दिल्या, घोषणा दिल्या आणि त्यामुळे सायमन पुन्हा ब्रिटनमध्ये गेला. पुढचा प्रश्न घेऊयात. सन 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना कोठे झाली, अलाहाबाद, अमृतसर, लाहोर की चेन्नई. तर स्वराज्य पक्षाची स्थापना 1923 मध्ये अलाहाबाद या ठिकाणी झाली. ती कोणी केली, तर मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास. मोतीलाल नेहरू व काय, चित्तरंजन दास या दोघांनी काय केली मित्रांनो, स्वराज्य पक्षाची स्थापना केली 1923 मध्ये. आता स्वराज्य पक्षाची स्थापना करण्याचं कारण का, कारण 1922 ला महात्मा गांधीजींनी काय केलं, असहकार आंदोलन स्थगित केलं. कारण की त्यावेळेस चौरी चौराची घटना घडलेली होती युपी मध्ये, गोरखपूर जवळ. आणि त्याच्यामुळे महात्मा गांधींना मग असहकार चळवळ स्थगित करावी लागली. त्यांना पोलिसांनी अटक केलं आणि त्याच्यानंतर काँग्रेसचे काही नेते काय होते, त्यांच्यावर नाराज होते आणि त्या नाराजीमधूनच 1923 मध्ये मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी काय केलं, स्वराज्य पक्षाची त्यांनी काय केलेली होती, स्थापना केलेली होती अलाहाबाद या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आपला, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला, पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, रमाबाई रानडे की आनंदीबाई जोशी. आता स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ सर्वांनाच परिचित असावा. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं काय असणार आहे, योग्य आणि अचूक उत्तराचा पर्याय असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण, अतिसंभाव्य प्रश्न. सरपंचाची निवड डॅश डॅश सदस्यांकडून केली जाते, ग्रामपंचायत, न्यायपंचायत, ग्रामसभा की पंचायत समिती. चला उत्तर द्या फटाफट, सगळ्यांनी उत्तर द्यायचे ना. चला लवकर लवकर द्या उत्तर. याचं उत्तर काय असणार आहे, सरपंचाची निवड कोणाकडून केली जाते, तर सरपंचाची निवड
लवकर लवकर सांगा. सरपंचाची निवड कोणाकडून केली जाते? तुम्ही मला याचं उत्तर सांगायचं आहे. यस, सरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्यांकडून केली जाते. पर्याय क्रमांक 1 काय असणार आहे? योग्य आणि अचूक उत्तराचा आपला पर्याय असणार आहे सरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्याकडून केली जाते. जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यामधील दुवा कोणता? केंद्र सरकार, राज्य सरकार, ग्रामीण विकास खाते की पंचायत समिती? आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्यामधला दुवा कोण असणार आहे? तर पंचायत समिती असणार आहे. जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधला दुवा कोण असणार आहे? तर पंचायत समिती यांच्यामधला काय असणार आहे? दुवा असणार आहे, मिडलमॅन असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेऊयात. भारताच्या नियोजन आयोगाची स्थापना सन डॅश डॅश मध्ये झाली. 1949, 1950, 1951 की 1948? तर भारताच्या नियोजन आयोगाची स्थापना 1950 मध्ये झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य आणि अचूक उत्तराचा पर्याय असणार आहे. नियोजन आयोग म्हणजेच काय? आपलं प्लॅनिंग कमिशन. त्यानंतर मित्रांनो, हायड्रोजन या मूलद्रव्याची खालीलपैकी कोणती संज्ञा आहे? एच, HA, HD की HN? हायड्रोजन या मूलद्रव्याची संज्ञा काय असणार आहे? H असणार आहे. आणि हायड्रोजन या मूलद्रव्याच्या किंवा हायड्रोजन हे जे मूलद्रव्य आहे याचा अणुअंक किती आहे? तर याचा अणुअंक 1 आहे. अणुवस्तुमानांक किती आहे? तर अणुवस्तुमानांक पण 1च आहे. त्यामुळे आवर्त सारणीतील सगळ्यात पहिलं मूलद्रव्य कोणतं असणार आहे? हायड्रोजन असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, देवी हा रोग कशापासून होतो? जीवाणू, विषाणू, संसर्गजन्य की दूषित पाणी? मित्रांनो, देवी हा जो रोग आहे तो विषाणूमुळे होतो. मग कोणता विषाणू यासाठी कारणीभूत आहे? तर देवी रोगासाठी व्हॅरिओला नावाचा विषाणू काय आहे? कारणीभूत आहे. देवी रोगाला आपण काय म्हणतो? स्मॉल पॉक्स म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो? स्मॉल पॉक्स असे म्हणतो. आणि देवी रोगावरची लस एडवर्ड जेन्नर, कोणी? एडवर्ड जेन्नर यांनी 1798 मध्ये शोधून काढली. लक्षात ठेवा, देवीवरची जी लस आहे ती एडवर्ड जेन्नर यांनी शोधून काढलेली होती. आणि देवी हा रोग कशापासून होतो? तर विषाणूपासून होतो. पुढचा प्रश्न घेऊयात. ऑक्सिजनचा शोध कोणी लावला? रॉबर्ट कुक, फुंक, प्रिस्ले की जॉन मेंडेले? उत्तर असणार आहे मित्रांनो प्रिस्ले. प्रिस्ले या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजनचा शोध लावलेला आहे. कोणी लावला? प्रिस्ले या शास्त्रज्ञांनी काय लावलेला आहे? ऑक्सिजनचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊयात. अजीवनसत्वाचे शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणते? रॅटिनॉल, थायमिन, नियासिन की टोकोफेरॉल? आता जीवनसत्व अ म्हटलंय, हा विटॅमिन ए चं काय म्हटलेलं आहे? सायंटिफिक नेम. मग काय असणार आहे? तर रॅटिनॉल. सगळ्यांनाच माहिती आहे काय असणार आहे? रॅटिनॉल. लक्षात ठेवा रॅटिनॉल, कारण हे डोळ्यांसाठी काय आहे? खूप महत्वाचं आहे. रॅटिना म्हणजेच काय? आपल्या डोळ्यांचं दृष्टीपटल, त्याला आपण काय म्हणतो? रॅटिना म्हणतो. म्हणून अजीवनसत्वाचं शास्त्रीय नाव काय आहे? रॅटिनॉल आहे. आणि म्हणून अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे काय होतो? रात आंधळेपणा होतो. लक्षात ठेवा. नाईट ब्लाइंडनेस कशामुळे होतो? जीवनसत्व अ च्या अभावामुळे होतो. डोळ्यांशी संबंधित आहे, त्यामुळे नाव पण काय दिलेले आपण? रॅटिनॉल दिलेलं आहे. अशा पद्धतीच्या लिंक तुम्ही लावू शकताय. पुढचा प्रश्न, विद्युत प्रभाराचे एकक कोणते? ज्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिक चार्ज म्हणतो. इलेक्ट्रिक चार्ज जे आहे, इलेक्ट्रिक करंट वेगळं आणि चार्ज वेगळं. विद्युत प्रभाराचं एकक काय असणार आहे? ऑप्शन्स आहेत ओहम, वोल्ट, कुलोम की एम्पियर? उत्तर असणार आहे कुलोम. विद्युत प्रभाराचं एकक काय असणार आहे? कुलोम. आणि विद्युत धारा म्हटलं, इलेक्ट्रिक करंट म्हटलं तर विद्युत धारेचं एकक काय असणार आहे मित्रांनो? एम्पियर असणार आहे. रोधाचं एकक काय असणार आहे? ओहम. रोधाचं एकक ओहम. विभवांतराचं एकक काय असणार आहे? विभवांतराचं एकक काय असणार आहे? विभवांतराचं एकक वोल्ट असणार आहे. ज्याला आपण काय म्हणतो? पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट काय असणार आहे? वोल्ट असणार आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, नौदलाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यास डॅश डॅश असे म्हणतात? एअर चीफ मार्शल, चीफ कमांडर, ऍडमिरल की स्क्वॅड वर्डन लीडर?
तर लक्षात ठेवायचं आहे नौदलाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यास काय म्हणतो आपण, ऍडमिरल असे म्हणतो. पर्याय क्रमांक 3 काय असणार आहे, योग्य आणि अचूक उत्तराचा पर्याय असणार आहे ऍडमिरल. चला, कळलं सगळ्यांना? आय होप सगळ्यांना कळत असेल. आणि ज्यांनी अजूनही लाईक केलं नाही त्यांनी लाईक करून घ्या फटाफट. चला पुढचा प्रश्न घेऊयात. पेशींच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीमुळे कोणता रोग होतो, एड्स, विषमज्वर, प्लेग की कर्करोग? काय म्हटलं, पेशींच्या अनियंत्रित आणि अपसामान्य वाढीमुळे काय होणार आहे, कर्करोग होणार आहे, ज्याला आपण काय म्हणतो, कॅन्सर असे म्हणतो. कर्करोग म्हणजेच काय तर पेशींची अनियंत्रित वाढ, हे लक्षात ठेवा. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, कर्करोग असे म्हणतोय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा कोठे आहे, मुंबई, सोलापूर, ठाणे की पुणे? तर महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा पुणे या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 4 आपला काय असणार आहे, योग्य आणि अचूक उत्तराचा पर्याय असणार आहे. पुढचा प्रश्न, खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात येणारे पीक कोणते आहे, गहू, ज्वारी, हरभरा की तांदूळ? सगळ्यांनी कमेंट करायची ना, सगळ्यांनी, जेवढी मुलं आता लाईव्हला बघतायत त्या सगळ्यांनी कमेंट करायची आहेत. तर खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात येणारं पीक कोणतं असणार आहे, ज्वारी हे जे पीक आहे ते खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात येणारं पीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला, संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा सभापती की सरन्यायाधीश? चला, काय म्हटलं, संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष म्हटलंय. जॉईंट सिटिंग जे असते ज्याला आपण काय म्हणतो, संयुक्त अधिवेशन. संयुक्त अधिवेशन जे आहे मित्रांनो, संयुक्त अधिवेशन कोण बोलावतात, तर संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतात. बरोबर आहे. कलम काय आहे आपलं संयुक्त अधिवेशनाचं, कलम 108 नुसार राष्ट्रपती काय करतात, संयुक्त अधिवेशन बोलावतात. आणि त्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात, लोकसभेचे सभापती. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपलं काय असणार आहे, योग्य आणि अचूक उत्तराचा पर्याय असणार आहे. मग त्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष सभापती कोणत्या कलमाखाली असतात, तर 118. कलम 118 काय सांगतं की संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकसभेचे सभापती असतील, अशी घटनेमध्ये तरतूद केलेली आहे कलम 118 अन्वये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपला काय असणार आहे, योग्य आणि अचूक उत्तराचा आपला पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, त्याच्या अगोदर लक्षात ठेवा आपली महामराठी ही जी बॅच आहे ही सुरू झालेली आहे मित्रांनो. त्यामुळे ज्या मुलांना मराठी या सेपरेट बॅच साठी त्यांना ऍडमिशन घ्यायची आहे त्या मुलांनी ऍडमिशन घेऊ शकतायत. आपल्या शुभांगी मॅडमची ही बॅच आहे. शुभांगी मॅडमचा मराठी हा विषय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाहिला जाणारा आपला हा विषय आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच या बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकतायत. बॅचची फी आहे मित्रांनो फक्त 999 रुपये. 1 वर्षापर्यंत तुम्हाला हे लेक्चर पाहता येतील आणि मला असं वाटतं 1 वर्ष 999 रुपये फी काहीच नाहीये मित्रांनो. त्यामुळे तुम्ही लगेचच ऍडमिशन करून टाका. कालावधी आहे 2 महिने. 2 महिने तुम्हाला लाईव्ह लेक्चर भेटणार आहे आणि त्यानंतर दररोज 1 तास लाईव्ह तुमचा असणार आहे. रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला 1 वर्षापर्यंत पाहता येणार आहेत. दररोजच्या ज्या काही पीडीएफ आहेत लेक्चरच्या त्या तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर चॅप्टर वाईज तुम्हाला एमसीक्यू मिळणार आहेत, बहुपर्यायी प्रश्न, जेणेकरून तुमची चांगल्या पद्धतीने तुमची मराठीची काय होईल, प्रॅक्टिस होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे मराठीचं ई बुक, म्हणजे ज्यावेळेस आपला कोर्स संपेल त्यावेळेस तुम्हाला ई बुक दिलं जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जेवढे टॉपिक आहेत ते एकाच पीडीएफच्या स्वरूपात तुम्हाला दिले जातील. त्यामुळे मला असं वाटतं ज्या मुलांना खरोखरच एकदम डेडिकेटली काय करायचं आहे, मराठीचा चांगला अभ्यास करायचा आणि एकही मार्क्स त्यांना जाऊ द्यायचा नाहीये, त्यांनी नक्कीच आपल्या शुभांगी मॅडमची ही बॅच लावली पाहिजे. कारण शुभांगी मॅडमचा लेक्चर हा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाहिला जाणारा काय आहे, लेक्चर आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही ही बॅच लावा. कोर्सची फी मी तुम्हाला आता सांगितली मित्रांनो 999 रुपये. त्यामुळे सर्वांनी जमलंच तर नक्की बॅच लावण्याचा काय करा मित्रांनो, प्रयत्न करा. पुढचा प्रश्न आपण घेऊयात. महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती खासदार निवडून येतात, 19, 20, 48 की 78? महाराष्ट्रातून राज्यसभेवर 19 खासदार काय येतात, निवडून येतात. लक्षात ठेवा. सध्या आता खासदारकीची निवडणूक सुरू आहे. तुम्हाला माहित आहे छत्रपती संभाजीराजे यांचा वाद सध्या सुरू आहे. आपल्या सर्वांना माहित असावं. राज्यसभेवर खासदार म्हणून
निवडून येण्यासाठी महाराष्ट्रातून 19 सदस्य असतात. त्यानंतर 48 लोकसभा महाराष्ट्रातून, हे लक्षात ठेवा. आणि 78 ही जी सदस्य संख्या आहे ती विधान परिषदेची आहे. विधान परिषद. विधानसभा किती असणार आहे रे? विधानसभा किती असणार आहे? विधानसभा असणार आहे 288. कळलं इथपर्यंत? हे सगळ्यात महत्वाचं आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी नोट करून ठेवा. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणी लिहिली होती? पंडित नेहरू, डॉक्टर आंबेडकर, महात्मा गांधी की डॉक्टर राजेंद्र प्रसाद? चला या प्रश्नाचं उत्तर फटाफट सगळ्यांनी द्यायची, सगळ्यांची उत्तर आली पाहिजे. भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना, ज्याला आपण काय म्हणतो? सरनामा म्हणतो, उद्देशिका म्हणतो, प्रिएम्बल म्हणतो. तर भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना ही पंडित नेहरूंनी लिहिलेली होती. कारण का? तर पंडित नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 ला संविधान सभेत ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन मांडलं. काय मांडलं? ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन, ज्याला आपण काय म्हणतो? उद्देश पत्रिका असे म्हणतो. मग हीच उद्देश पत्रिका पुढे जाऊन आपली काय बनलेली आहे? भारताची प्रास्ताविका बनलेली आहे. त्यामुळे भारताच्या राज्यघटनेची जी काही प्रस्तावना आहे मित्रांनो, ती पंडित नेहरूंनी लिहिलेली आहे. लक्षात ठेवा. 13 डिसेंबर 1946 ला त्यांनी संविधान सभेसमोर ती मांडली. 22 जानेवारी 1947 ला संविधान सभेने ही प्रास्ताविका काय केली, किंवा हे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन जे आहे, किंवा ही जी उद्देश पत्रिका आहे ती काय केली? स्वीकारलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे पंडित नेहरू. त्यानंतरचा प्रश्न, कोणाचा उल्लेख समानातील पहिला? तो समानातील काय असतो? पहिला असतो. तसेच सूर्यमालेतील किंवा ग्रहमालेतील सूर्य असा केला जातो. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल की सरन्यायाधीश? कोणाचा उल्लेख समानातील पहिला आणि ग्रहमालेतील सूर्य असा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पंतप्रधान. पंतप्रधानांचा उल्लेख आपण काय करतो? समानातील, म्हणजे सगळ्या मंत्र्यांमधील समान आहेत, परंतु तो समानामधील काय असतो? पहिला असतो. आणि ग्रहमालेतील तो काय आहे? सूर्य आहे. खरी वास्तव कार्यकारी जे काही अधिकार आहेत ते कोणाकडे असतात? पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाकडे असतात. राष्ट्रपती हा काय असतो? नामधारी असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यासाठी वयाची किती अट लागते, किंवा वयाची अट किती असते? 35 वर्ष, 30 वर्ष, 25 वर्ष की 21 वर्ष? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यासाठी वयाची अट किती आहे? 25 वर्ष. मुख्यमंत्री म्हणजेच काय? एक प्रकारे आमदार असतो, कारण की आमदार झाल्यानंतर तुम्ही सदस्य होतात. मग एकदा का तुम्ही सदस्य बनलात तर मग तुमची मुख्यमंत्री म्हणून तुमची काय तुम्हाला करता येते? तुमची निवड करण्यात येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 25 वर्ष काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. कृष्णाकाठ कोणाचे आत्मचरित्र आहे? प्र के अत्रे, यशवंतराव चव्हाण, पु ल देशपांडे की शंकरराव चव्हाण? कृष्णाकाठ हे जे आत्मचरित्र आहे हे यशवंतराव चव्हाण यांचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 काय असणार आहे आपलं उत्तर? यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र कोणतं आहे? कृष्णाकाठ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी तारा कोणता? स्टार कोणता? चंद्र, सूर्य, मंगळ की बुध? सर्वांना माहित असावा. अतिशय सोपा प्रश्न आहे हा. सूर्य हा काय आहे? तारा आहे. इतर सर्व काय आहेत मित्रांनो? ग्रह आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे. कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? सातारा, सांगली, अहमदनगर की नाशिक? कांदा उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घेतलं जातंय? तर मित्रांनो नाशिकमध्ये. नाशिक या ठिकाणी आपली लासलगावची बाजारपेठ सगळ्यांना माहित असावी, आणि म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादन काय होतं? मोठ्या प्रमाणावर होतं, आणि म्हणून नाशिक जिल्ह्याला आपण काय म्हणतो? कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा असे म्हणतोय. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशातील विविध बँकांमध्ये भारतीयांनी ठेवलेल्या काळ्या पैशाची तपासणी करण्यासाठी किंवा चौकशी करण्यासाठी कमिटीचं विशेष तपास पथक SIT नियुक्त केले आहे. त्याचे अध्यक्ष कोण? न्यायमूर्ती अजित
पासायम, न्यायमूर्ती BN कृष्ण, न्यायमूर्ती अल्तमस कबीर की न्यायमूर्ती MV शहा? याचं उत्तर असणार आहे मित्रांनो न्यायमूर्ती MV शहा. हे काय आहेत? SIT चे अध्यक्ष आहेत आणि बाहेरच्या बँकेमध्ये ज्यांनी ज्यांनी काळा पैसा ठेवलाय त्याची चौकशी करण्यासाठी ही SIT गठीत करण्यात आलेली होती. त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय, ज्याला आपण काय म्हणतो इंटरनॅशनल कोर्ट म्हणतो. त्याचं हेडक्वार्टर किंवा त्याचं मुख्यालय कुठे आहे? अमेरिका, न्यूयॉर्क, हेग की पॅरिस? उत्तर असणार आहे हेग या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कुठे आहे? तर हेग या ठिकाणी यांचं काय आहे? मुख्यालय आहे इंटरनॅशनल कोर्टचं. त्यानंतर मित्रांनो सतीश धवन आंतरराष्ट्रीय किंवा अंतराळ संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? अहमदाबाद गुजरात, हसन कर्नाटक, मुंबई महाराष्ट्र की श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश? आणि याचं उत्तर असणार आहे सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे? तर आपलं श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणी काय आहे? सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला पपई आंबा यात कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते? जीवनसत्व ड, जीवनसत्व क, जीवनसत्व ब की जीवनसत्व? तर पपई आणि आंबा यामध्ये जीवनसत्व अ काय असते? सर्वाधिक प्रमाणात असते. आणि हे आपल्या डोळ्यांसाठी काय आहे मित्रांनो? चांगलं आहे. त्यामुळे जीवनसत्व अ खूप जास्त काय आहे? महत्वाचं आहे आपल्या डोळ्यांसाठी. कारण की त्याला आपण काय म्हटलेलं आहे की जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे काय होतो? रात आंधळेपणा होतो. त्याचं शास्त्रीय नाव काय आहे? रॅटिनॉल आहे. म्हणजे अशा पद्धतीने डोळ्यांची निगा राखण्याचं काम जीवनसत्व अ चं आहे. हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे पपई आणि आंबा आपण खाल्लं पाहिजे. त्यातून आपल्याला सर्वात जास्त काय मिळणार आहेत? व्हिटॅमिन ए आपल्याला मिळणार आहेत. अशा पद्धतीने आजचे आपले अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण मित्रांनो येथेच संपलेलं आहे. जी नवीन मुलं आहेत त्यांनी जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन करिता बेल आयकॉनचं बटन दाबा. त्या ठिकाणी ऑल वर क्लिक करा जेणेकरून सर्व प्रकारच्या नोटिफिकेशन घरी बसल्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. बाकी रेग्युलर आपले लेक्चर चालूच आहेत. पोलीस भरती लवकरच आपली होणार आहे. त्यामुळे बिंदास न राहता लाईटली न घेता थोडं आता काय करा मित्रांनो सिरियस करा. कारण आता हे शेवटचे काही महिने तुमच्या हातामध्ये आहेत आणि त्यानंतर तुमचं ध्येय हे काय असणार आहे? तुमच्या जवळ असणार आहे आणि तुम्ही तुमच्या ध्येयापासून काही अंतरावर आहात. फक्त अजून थोडीशी मेहनत आपल्याला करायची आहे. बाकी आम्ही तुमच्या सोबत आहोत. जेवढं शक्य होईल तेवढं सगळं देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे नक्कीच तुम्ही काय करा हा चॅनल तुम्ही इतर तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि सेशन आवडल्यास नक्कीच लाईक करा मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद.